हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। TCS व IBPS ने कंडक्ट केलेल्या सर्व एक्झामचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत आणि हे सर्व क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला रिपीट होताना दिसतात। त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। तर स्टार्ट करूया। ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास डॅश म्हणतात। सार्वनामिक विशेषण, धातुसाधित विशेषण, गुण विशेषण की संख्या विशेषण। ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते तर यास म्हणतात संख्या विशेषण। ऑप्शन डी। संख्या विशेषणांचे प्रकार कोणते असतात तर गणनावाचक असते। गणनावाचकमध्ये काय येते 1 2 3 4। क्रमवाचकमध्ये काय येईल पहिला दुसरा तिसरा। त्यानंतर आवृत्तीवाचकमध्ये काय येते दुप्पट चौपट द्विगुणित। पृथकत्ववाचक 1 1 2 2 3 3। त्यानंतर येते अनिश्चित। अनिश्चितमध्ये येते इतर सर्व काही। ठीक आहे। सार्वनामिक विशेषणांमध्ये काय येते तर तो ती ते तो मुलगा ती मुलगी। तो मुलगामध्ये तो हे सार्वनामिक विशेषण आहे, ती मुलगीमध्ये ती हे सार्वनामिक विशेषण आहे। धातुसाधित विशेषणांमध्ये काय येते तर पिकलेला आंबा, यामध्ये पिकलेला धातुसाधित विशेषण। बोलकी बावली, वाहती नदी, बोलकी वाहती ही आहेत धातुसाधित विशेषणे। गुण विशेषणांमध्ये येते कडू गोड आंबट लबाड सुंदर। गुण दर्शवणारी विशेषणे येतात गुण विशेषणांमध्ये। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खाली दिलेल्या शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा। देवी, घर, मोर, म्हैस। कोणता येईल पुल्लिंगी शब्द तर ती देवी स्त्रीलिंगी, तो मोर पुल्लिंगी, ते घर नपुसकलिंगी, ती म्हैस स्त्रीलिंगी। पुल्लिंगी येईल तो मोर। ऑप्शन बी। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी मिश्र वाक्य ओळखा। तुझे नाव काय आहे, तू काय बोलतोस ते मला कळत नाही, रमेश येत आहे, वा छान खेळलास। मिश्र वाक्य तर तुझे नाव काय आहे प्रश्न विचारलाय, प्रश्नार्थक वाक्य आहे। रमेश येत आहे विधान केले सो विधानार्थी वाक्य आहे। वा छान खेळलास एक्सक्लेमेटरी मार्क आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे, उद्गारार्थी वाक्य येईल। तू काय बोलतोस ते मला कळत नाही, तू जे काय बोलतोस ते मला कळत नाही। जे ते जर तरने जोडलेली वाक्य मिश्र वाक्य असतात। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। जे ते जर तर जो तो जेव्हा तेव्हा ज्याने त्याने जरी तरी या अव्ययांनी जोडलेली वाक्य असतात मिश्र वाक्य। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, अनेक वचनी शब्द ओळखा। मासा, घड्याळ, पिले, पिल्लू। अनेक वचनी कोणता येईल तर तो मासा एक वचनी, ते घड्याळ एक वचनी, ते पिल्लू एक वचनी, ती पिल्ले अनेक वचनी। ऑप्शन सी येईल तुमचा अनेक वचनी शब्द। नेक्स्ट क्वेश्चन, ललाट या शब्दाचा समानार्थी पर्याय खालीलपैकी कोणता नाही। भाल, कपाळ, निढळ, कपाळ करंटा। ललाट शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय तर ललाटचे समानार्थी शब्द काय असतात भाल, कपाळ, निढळ, त्यानंतर कपोल येते, अलीक येते, कपाळ करंटा येणार नाही। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। कपाळ करंटा म्हणजे अनलकी कमनशिबी। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, अयोग्य जोडी ओळखा। भाजीपाला नपुसकलिंग, पुरणपोळी स्त्रीलिंग, पुस्तक नपुसकलिंग, सीताराम पुल्लिंग। अयोग्य जोडी कोणती येईल तर तो सीताराम पुल्लिंग, ते पुस्तक नपुसकलिंग, ती पुरणपोळी स्त्रीलिंग, तो भाजीपाला पुल्लिंग पाहिजे। ऑप्शन ए येईल तुमची अयोग्य जोडी। नेक्स्ट क्वेश्चन, खालील वाक्यातील विशेषण ओळखा। मोगऱ्याची फुले सुगंधी असतात। कोणते येईल विशेषण मोगऱ्याची सुगंधी असतात की फुले तर विशेषण काय असते नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दास म्हणतात विशेषण। मोगऱ्याची फुले कशी असतात तर सुगंधी असतात सो सुगंधी येईल तुमचं विशेषण। ऑप्शन बी। असतात येईल तुमचं क्रियापद। पुढचा प्रश्न, वाघ, पाटील, सिंह व मास्तर या शब्दांना कोणता प्रत्यय लागून लिंग परिवर्तन होईल। इण, उ, आ की ओ या शब्दांना कोणता प्रत्यय लागला की लिंग परिवर्तन होईल तर वाघचं स्त्रीलिंग येईल वाघीण, पाटील पाटलीण, सिंह सिंहीण, मास्तर मास्तरीण। इण प्रत्यय लागला तर यांचं लिंग परिवर्तन होईल। ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर।
वाघीण, पाटलीण, सिंहीण, मास्तरीण, ईण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसतो, तो नामाऐवजी येतो. तर यापैकी कोणाला स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसतो, तो नामाऐवजी येतो? नाटक, उपमा, शब्द की सर्वनाम? तर नामाऐवजी येते ते सर्वनाम. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सर्वनामाला स्वतःचा स्वतंत्र अर्थ नसतो, तो नामाऐवजी येतो. ठीक आहे. मराठीत एकूण सर्वनामे किती आहेत? तर 9 सर्वनामे आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. त्यानंतर सर्वनामाचे प्रकार किती आहेत? तर 6 आहेत सर्वनामाचे प्रकार आणि 9 आहेत सर्वनामे. 6 प्रकार कोणते? तर पुरुषवाचक, दर्शक, त्यानंतर संबंधी, प्रश्नार्थक, अनिश्चित आणि आत्मवाचक. ठीक आहे. सर्वनामाचे प्रकार 6 आणि एकूण सर्वनामे 9. नेक्स्ट क्वेश्चन. समानार्थी शब्द सांगा. पर्वतचा समानार्थी शब्द हिमालय, गिरी, सह्याद्री की पठार? तर पर्वतचा समानार्थी शब्द येईल गिरी. ऑप्शन बी. आणखी कोणते आहेत समानार्थी शब्द पर्वताचे? तर अचल, नग येईल, अद्री येईल, शैल येईल. मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा. पुढचा प्रश्न. प्रयोग ओळखा. पार्थ लाडू खातो. सकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग की भावे प्रयोग? पार्थ लाडू खातो. तर वाक्यात कर्ता काय आहे आणि कर्म काय आहे? तर कर्ता आहे पार्थ. कर्त्याला प्रत्यय आहे का? तर कर्त्याला प्रत्यय नाही आहे, प्रथमेत आहे. त्यानंतर कर्ता जर बदलला तर क्रियापद बदलेल का? पार्थच्या ऐवजी जर आपण लता घेतलं तर लता लाडू खाते, क्रियापद बदलेल. सो कर्तरी प्रयोग आहे. आणि वाक्यात कर्म आहे लाडू, सो सकर्मक कर्तरी प्रयोगाचे हे उदाहरण आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्ता प्रथमेत असतो आणि कर्त्याच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापदात बदल होतो. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो, कर्म प्रथमेत असते आणि कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलते. आणि जर कर्तरी प्रयोगात कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी प्रयोग असतो. भावे प्रयोगामध्ये कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असतो आणि दोघांच्या लिंगवचन पुरुषानुसार क्रियापद बदलत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रीती भविष्यकाळ बनवा. मुलगा पुस्तक वाचत असतो. मुलगा पुस्तक वाचत असे, मुलगा पुस्तक वाचत असेल, मुलगा पुस्तक वाचत जाईल की मुलगा पुस्तक वाची? काय या वाक्याचं रीती भविष्यकाळ? मुलगा पुस्तक वाचत असतो. तर रीती भविष्यकाळ काय असतो? तर भविष्यकाळात एखादी घटनेची पुनरावृत्ती होईल असे दर्शवलेले असते, तेव्हा असतो रीती भविष्यकाळ. वाचत जाईल, नाचत जाईल, खेळत जाईल, लिहित जाईल. ऑप्शन सी येईल तुमचं रीती भविष्यकाळचं वाक्य. मुलगा पुस्तक वाचत जाईल. वाचत जाईल, लिहित जाईल, खेळत जाईल, नाचत जाईल ही आहेत रीती भविष्यकाळाची वाक्य. मुलगा पुस्तक वाचत असे काय येईल? तर हे येईल रीती भूतकाळ. भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शवलेली असते रीती भूतकाळाने. मुलगा पुस्तक वाचत असेल तर अपूर्ण भविष्यकाळ येईल, चालू भविष्यकाळ येईल. भविष्यात क्रिया चालू असते तेव्हा चालू भविष्यकाळ किंवा अपूर्ण भविष्यकाळ असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते वाक्य आदरार्थी अनेकवचन दर्शवते? आई बाजारात गेली, अरुण जत्रेला गेला, पंतप्रधान उद्या शहराला भेट देतील, तृप्ती बोरे खाते. आदरार्थी अनेकवचन. तर आई गेली, अरुण गेला, तृप्ती खाते, पंतप्रधान भेट देतील. आदरार्थी अनेकवचन दर्शवणारे वाक्य येईल पंतप्रधान उद्या शहराला भेट देतील. ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. कृतज्ञचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अहंकारी, कनवाळू, कृतघ्न की शत्रू? तर कृतज्ञ, कृतघ्न. ऑप्शन सी. कृतज्ञाचा अर्थ काय असतो? केलेले उपकार जाणणारा. कृतघ्न केलेले उपकार न जाणणारा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. झाडे लावली असती तर पाऊस पडला असता. विद्यार्थी, आज्ञार्थी, संकेतार्थी की विधानार्थी? झाडे लावली असती तर पाऊस पडला असता. तर जर तरने जोडलेले वाक्य संकेतार्थी असते. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. विद्यार्थी वाक्यात काय असते? तर क्रियापदाला वा, वी, वे असे प्रत्यय असतात. वाक्यातून विनंती, शक्यता, इच्छा, कर्तव्य हे दर्शवलेले असते. आज पाऊस पडावा, मोठ्यांची आज्ञा पाळावी, कृपया सहकार्य करावे, वा, वी, वे प्रत्यय. ठीक आहे. आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा केलेली असते. विधानार्थी वाक्यामध्ये फक्त विधान केलेले असते.
ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अरुणाला अनेक कविता तोंडपाठ आहेत, सामासिक शब्द शोधा. तोंडपाठ, अरुणा, कविता की अनेक? तर कोणता येईल सामासिक शब्द? तर तोंडपाठ, तोंडाने पाठ. सामासिक शब्द येईल तोंडपाठ. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. कोणता समास येईल हा? तोंडपाठ. तर तोंडाने पाठ तृतीया विभक्ती आहे. तृतीया विभक्ती तत्पुरुष समास येईल. तोंडपाठ, तोंडाने पाठ. कपाळ करंटा, कपाळाने करंटा. ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित. त्यानंतर उपासमार, उपासाने मार. हे सर्व शब्द आहेत तृतीया विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणे. नेक्स्ट क्वेश्चन, सेजल गायीची धार काढत होती, अधोरेखित शब्दाचे अनेक वचन करा. धारचे अनेक वचन. धार, धारा, धारे की धारी? तर धार, धारा. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. लता मधुर आवाजात गाते. गाते मधुर लता की आवाजात? क्रियापद ओळखायचं आहे. लता मधुर आवाजात गाते, तर क्रियापद येईल गाते. ऑप्शन ए. यामध्ये नाम कोणतं आहे? तर लता नाम येईल. कोणतं नाम येईल? विशेष नाम येईल. मधुर काय आहे? विशेषण आहे. ठीक आहे. आवाज कसा आहे? तर मधुर आवाज आहे. विशेषण येईल मधुर. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.